साहेब बाहेरचा सिक्युरिटी गायब आहे. काय? होय, ऐका, हे दगाबाजीचं लक्षण असू शकते. इथं सगळ्यांनी अलर्ट करा, लक्ष ठेवून राहा. हा, तुम्ही इथं बघा, मी बाहेर आहे. हो, तुम्ही काळजी करू नका, मी बघतो. शुभ टेन्शन मध्ये का दिसतोय? काय झालंय? लाईट कसे काय गेले अचानक? देवा, अरे लाईट कशी गेली? हवालदार शिंदे, बघा लाईट कशी गेली ती. पृथ्वी जरा बघ, पटकन जनरेटर वगैरे ऑन कर. मी बघतो. कोणीही इकडे तिकडे जाऊ नका, पॅनिक होऊ नका, जिथे तिथे थांबा. एका जागेवर थांबा, कोणी पडू नका. हे, दरवाजा कसा बंद झाला? इन्स्पेक्टर, हो हो बघा ना काय झालंय ते. हो, थांबा, मी बघतो. पृथ्वी सर, माझ्या मोबाईलचं नेटवर्क गेलाय. नेटवर्क गेलंय? हो, माझ्याही फोनला नेटवर्क नाहीये. हो खरंच नेटवर्कच नाही. असं कसं झालं पण अचानक? बाबा साहेब, हे भैया साहेब, भैया भैया साहेब. ए, ए, त्यांना सोडा. बाबा, अरे माझ्या भावाला कसं बांधलंय? सोडवा कोणीतरी. पृथ्वी बघ की जरा. ए मुली, हे बघ, वेडेपणा करू नकोस. तू कोणाच्या अंगावर बंदूक ताणलीस तुला कळत नाहीये. शिक्षण मंत्री आहेत ते. एका मिनिटात तुकडे तुकडे होतील तुझे. तुकडे कोणाचे पडतील ना ते आता वेळच ठरवेल. पुढे यायचा प्रयत्न जरी केलास ना तर गोळी झाडे ना. ए, त्यांना काय झालं ना, तुला सोडणार नाही आम्ही. कोणी जागचं हलायचं नाही. सगळ्यांनी तोंड बंद करून आपल्या आपल्या जागेवर गप्प उभे राहा. कोणी जरी जागेवरून हल्लं ना तर सरळ गोळी घालेन. ओ साहेब, तुमच्याकडच्या बंदुका लवकरात लवकर जमा करा. जमा करा नाही तर तुमच्या मिनिस्टरला गोळ्या घालेल. अरे कोण आहे त्या मुली? काय चाललंय सगळं? कोणी काही सांगेल का आम्हाला? आम्हाला पोलिसांना किंवा कोणत्याच पाहुण्यांना इजा नाही पोचवायची आहे. आमचं काम फक्त या माणसाशी आहे. हा माणूस तुमच्यासाठी फक्त एक मिनिस्टर असेल, पण आमच्यासाठी एक खूप मोठा अपराधी. का माझ्या बाबांना त्रास
त्रास देतेस? काय बिघडवलं त्यांनी तुझं? त्रास आम्ही नाही, ह्याने आम्हाला दिलाय. ह्या माणसामुळे राज्यातील अनेक मुलींची आयुष्य उद्ध्वस्त झाली, त्यांची कुटुंब उद्ध्वस्त झाली. खोटं बोलू नकोस. माझे बाबा कोणाला त्रास देणं शक्यच नाही. अगं तू तर त्यांची मुलगी आहेस ना, तू तर त्यांचीच बाजू घेशील. पण तू कधी आमच्यासारख्या मुलींचं दुःख समजून घेतलं असतास ना, तर तुला समजलं असतं. तुझे नुकसान झालं असेल तर त्याची भरपाई देऊ. हे तुम्ही जे करताय ना ते चुकीचं आहे. तुम्ही असा कायदा हातात घेऊ शकत नाही. सोड ना मला. ए गप्पा बसा, तुझी बडबड ऐकायला नाही आली मी इथे. हे बघ, मी माझ्या बाबांना काहीही होऊ देणार नाही. सोड मला. हो मॅडम, त्यांच्याकडे बोलतोय. श्रावणी, ए आता कोणी पण यायचा प्रयत्न केला ना पुढे, ब्लास्ट करे ना. थांबा, दाखवतेस तुम्हाला. आता कोणी जर पुढे यायचा प्रयत्न केला ना, तर या मंत्र्याच्या मृत्यूला ना तुम्ही जबाबदार असाला. पण माझ्या बाबाने असं काय केलंय तुझं ते तरी सांग. का जीवावर उठलीस त्यांच्या? लाडकी लेक योजना. अगं लाडकी लेक योजना तर बाबांनी मुलींच्या भल्यासाठी सुरू केली होती. मुलींच्या भल्यासाठी नाही, ह्यांच्या भल्यासाठी असेल. ह्यांनी आणि ह्यांच्या पार्टीने आमचे सगळे पैसे खाल्ले आणि आमच्यासारख्या मुलींना ह्याचा काहीच फायदा नाही झाला. अच्छा, हे लाडकी लेक योजनावरून चाललंय तुझं. तुला काय हवं असेल ना ते घे. तुला पैसे हवेत ना व्याजासकट देऊ, पण माझ्या भावाला सोड. ए जास्त बोललीस ना, ब्लास्ट करून टाके ना. मला इथून बाहेर पडू द्या. ह्याच्याबरोबर मला मरायचं नाहीये. हे बघ माझ्या आई, नेमकं काय झालंय ते सांग ना प्लीज. या साहेबांच्या योजनेच्या भरोशाने कोल्हापुरात शिकायला आले होते. मला मार्क पण चांगले आले होते आणि या योजनेअंतर्गत असलेल्या कॉलेजमध्ये माझं ॲडमिशन सुद्धा झालं होतं. पण जेव्हा मी कॉलेजमध्ये गेले ना, तेव्हा त्यांनी आयत्या वेळी माझं ॲडमिशन रद्द करून टाकलं आणि म्हणाले तुला पूर्ण वर्षाचा खर्च स्वतः करावा लागेल आणि मग आम्ही तुला पुढच्या वर्षी सगळे पैसे परत करू, स्कॉलरशिप म्हणून. मी खूप टेन्शनमध्ये आले. इतके पैसे कुठून आणायचे हा प्रश्न आला समोर. स्वप्न घेऊन आले होते. परत नव्हतं जायचं मला. आणि मग माझ्या बाबांनी आमची शेती विकली आणि मग त्या पैशाने माझं कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं. पण नंतर कळलं की ह्या योजनेचा काहीच फायदा नव्हता, सगळं फसवं होतं. एवढे पैसे भरून सुद्धा आमचं ॲडमिशन नाही झालं. म्हणाले सगळ्या सीट्स भरल्यात, पुढच्या वर्षी या. आणि माझ्यासारख्या कित्येक मुलींचं वर्ष वाया गेलं.